कराई नमस्कार नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. हा. दवा देऊन दुवा घेतोय. माता भगिनीचा आशीर्वाद घेण्यासाठी तर हे आयुर्वेदिक देतोय. ह्या आईंना काय त्रास होता, किती दिवसानं होता, किती दिवसानं होता आणि काय फरक पडला? तुमचं नाव सांगा. माझं जोरात जरा. सौमनकर्णिका मल्लिकार्जुन गुळवे, राहणार सुकणी. तुम्हाला काय त्रास होता? मला संधिवाताचा फार त्रास होता. किती वर्षांनी संधिवात होती 12 तुम्हाला? वर्ष गेली माझे 2010 पासून. अरे बापरे, 12 वर्ष. हो. म्हणजे 2010 पासून तुम्हाला हो. संधिवात, म्हणजे 12 कसं 14 वर्ष झालं. हो, मी अंगणवाडी करीत होते. हो सर, मला चालता येत नव्हतं. पहिलं चालता येत हा, नव्हतं. खूप माझं वजन पण फार जास्त होतं. वजन जास्त होतं. हो. आणि अंगणवाडीमध्ये तुम्ही हा, ड्युटी करायची. 4 वर्ष राहिले होते. मी सोडून दिले, सर्वांनी सोडून दिले, मुलं मालक. म्हणजे तुम्हाला त्रास व्हायला वातीचा, म्हणून तुम्ही सोडून दिला. मग काठीवर चालत होते ना. क्या बात आहे. हो. काठीवर चालत होता. हा, काठीवर. आणि 12 वर्षानं ही संधिवातीचा त्रास हो, होता हो, तुम्हाला. सर्व लोकांना माहिती, सगळेच म्हणत होते नको करू, सोडून दे. बरोबर. हो. मग दवाखाने वगैरे केले का? हा, केले ना, भरपूर केले दवाखाने. मला असं मेडिकल हॉस्पिटल केलं लातूरचं, परत 1-2 डॉक्टरला गेले, परत ते शिर्डीला जाऊन आले तपासण्या करून. अरे बापरे, म्हणजे आजाराची इडी माया कुठेही भटकला हो होता. ना. हो हो, खूप. बरं सगळीकडे भटकून काही फरक पडला? थोडस वाटलं होतं कामापुरतं. कामापुरतं, पण त्रास व्हायचा ना मला. बरोबर आहे. हा. आणि काठीवर चालत होता. काठीवर होते. बरं, मंत्री साहेबाचं औषध घेऊन किती दिवस झाले आणि काय फरक पडलाय? 15 दिवस झाले बघा. काय फरक वाटतोय आता? मला तर जवळजवळ 25-30% फरक वाटायला. म्हणजे म्हणजे काठी सोडली मी. काठी सोडली, आता हो, तुम्ही हो. चलत आलात माझ्या चलत समोर. आले नाही, बाहेर गावला काल परवा लातूरला जाऊन आली मी. क्या बात आहे. हो. आणि पहिलं सगळ्याला बाहेर गावी माहिती. जायचं म्हणलं की काठी घेऊन जायचं म्हणलं नको वाटायचं. ओझं तसंच आहे, हिंडायचं फिरायचं खूपच बरोबर. त्रास होता. बरं, शरीर हलकं हलकं वाटायला खूप थोडं. हलकं वाटायले काय. बरोबर. हो. आणि वातीचा प्रकार कमी झाला, हा, म्हणून कमी झाला. काठी बाजूला निघाली. बाजूला निघाली. हो. खरं सांगताय का खोटं सांगताय? नाही 100% आहे. मी खोटं कशी सांगा, सर्व्हिस करणारे आम्ही, वाणी माणसं आहेत. बरोबर, प्रामाणिकपणानं सांगाल तर मला पैसे पण दिले. आणि वयस्कर माणसं आहेत आम्ही, मुलं बाळ सर्व्हिसचे आहेत सगळे. बरोबर, काय म्हणजे नाही तसं. सगळं रामराज्य आहे. हो, पण ह्या आजारामुळे तुम्हाला परेशानी होती. परेशानी, मी एवढंच माझं दुःख होतं. मग आता आयुर्वेदिक मंत्री साहेबांनी दिलं, हो. 100% मंत्री साहेबांवर विश्वास बसला का? विश्वास 100% बसला. मी त्यांचे आभारी आहे सर. बरोबर ना. हा. म्हणजे एवढी भावना हा, तुमच्या जिथं नाही तिथं तुम्ही पैसे घातले. म्हणून त्यामुळेच माझ्या मिस्टरला पण तुमच्याकडे दाखवलं. गुडघ्याचा त्रास आहे, शुगर होतं, हं. त्याच्यामुळेच दाखवलं मी. बघा म्हणून. त्यांना पण फरक पडला. हो हो हो, म्हणूनच ते परत आले ना तुमच्याकडे स्वतः भेटायला. बरोबर आहे. हो. आणि आता तुमच्या गावात भरपूर पेशंट दुरुस्त झाले. हा, ठीक आहे. त्यासाठी लोकांचा आशीर्वाद पण मिळतोय ना. हो हो हो, म्हणतात ना, मी तर म्हणलं ना, दवा देतोय आणि दुआ घेतो. बरोबर आहे, बरोबर आणि आहे. तुमच्यासारख्या माता भगिनीचा आशीर्वाद मिळणं हो. हे माझं सुद्धा, आज मी म्हणतो ना, या आयुर्वेदिकच्या माध्यमातून मी एक चांगलं काम करतोय, पुण्याचं काम करतोय. का पुण्य आहे का पाप आहे? पुण्य पुण्य. बरोबर आहे. हो. बरं, धन्यवाद, नमस्कार.